गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्वजण। मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका हिंगे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला वनरक्षक भरती प्रक्रिया 2025 या वर्षी येणाऱ्या परीक्षेबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। त्यामध्ये तुम्हाला मी अभ्यासक्रम, त्यानंतर पुस्तक सूची, त्यानंतर पास होण्यासाठी किती मार्क्सची आवश्यकता आहे हे आणि विषयनिहाय मार्कांची विभागणी हे सांगणार आहे। तर तुम्ही थोडासा शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकत राहा आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। तर सुरुवात आपण अभ्यासक्रमापासून करूया। याचा अभ्यासक्रम हा चार विभाग पडले जातात। एक तर मराठी, इंग्लिश आणि त्यानंतर बौद्धिक चाचणी म्हणजे त्यात मॅथ आणि रिझनिंग येते आणि सामान्य ज्ञान। तर पहिली सुरुवात करूयात मराठीपासून। मराठी हा एकदम नॉर्मल विषय, त्यामध्ये नाम येते, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण, त्यानंतर येते वाक्याचे रूपांतर करा, वाक्याचा काळ ओळखा, म्हणी सांगा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, असेच एकदम सिंपल प्रश्न असतात। या मराठी या विषयासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वाचलं तरी चालेल किंवा मग मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक मराठी ग्रामरचं वाचलं तरी पण चालेल। पण मला तरी असं वाटतं की मोरा वाळिंबेचं पुस्तक हे थोडंसं समजायला तुम्हाला डिफिकल्ट जाईल, त्यापेक्षा तुम्ही बाळासाहेब शिंदेचं मराठी पुस्तक वाचा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। त्यानंतर येतो विषय आपला इंग्लिश, जो की सगळ्यांनाच डोक्याचा हे राहते, त्रास राहते सगळ्यांनाच। तर त्याबद्दल मला असं सांगू वाटते की तुम्ही आत्तापासून चांगली तयारी करा, की तुम्हाला हा इंग्लिश असा एकमेव विषय की जो तुम्हाला सगळ्यांच्या मार्काच्या टॉपरमध्ये येण्यासाठी मदत करू शकते। म्हणजे सरासरी मॅथ, रिझनिंग, मराठी आणि जे बौद्धिक चाचणी किंवा सामान्य ज्ञान आहे ह्या विषयांना मुलांना मार्क्स येतातच। मग राहिला प्रश्न राहतो की इंग्लिश विषयाचा। तर इंग्लिश विषयाची तयारी करताना मित्रांनो तुम्ही यूट्यूबचा एक आधार घेऊ शकता, की आजकाल खूप चांगले यूट्यूबर्स आहेत, जे टीचर्स आहेत ते यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात। तुम्हाला फक्त ते घेता आलं पाहिजे आणि व्यवस्थित शोधता आले पाहिजे। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असे काही यूट्यूबर्स टीचर आहेत की जे खूपच चांगल्या प्रकारे शिकवलं जातं, मी त्यांच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, ती तुम्ही नक्की पहा। त्यासाठी तुम्ही एक काम करा मित्रांनो, सिलोलिझम म्हणजे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द असतात ते येतात, दोन असतात, समानार्थी 2 शब्द, विरुद्धार्थी 2 असतात क्वेश्चन। त्यानंतर येते पॅराजंबल, त्याच्यानंतर येते करेक्ट आन्सर ओळखा, त्यानंतर येते आन्सर करेक्ट लावा किंवा मग आन्सरचा सिक्वेन्स लावून द्या, अशा प्रकारे क्वेश्चन असतात। त्यानंतर येते वाक्प्रचार सांगा किंवा म्हणी सांगा, म्हणी पूर्ण करा, अशा प्रकारचं जसं सेम मराठी असतो त्याच पॅटर्नमध्ये इंग्लिशमध्ये असतो, फक्त आपण कधी इंग्लिश केलेलं नसतं, त्यामुळे आपल्या मनामध्ये इंग्लिश विषयी भीती निर्माण राहिलेली असते। तर तुम्ही त्या विषयाची भीती न बाळगता चांगल्या प्रकारे तयारी करा इंग्लिश विषयाची। इंग्लिशसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदेचं चांगलं पुस्तक आहे। त्यानंतर जर तुम्ही व्हॉकॅब्युलरीसाठी करणार असाल तर व्हॉकॅब्युलरीसाठी महेश पाटील म्हणून एक सर आहेत, त्यांचे व्हॉकॅब्युलरीचं पुस्तक घ्या किंवा मग व्हॉकॅब्युलरी नोट्स आहेत त्या नोट्स तुम्ही घ्या, त्याची प्रिंट करा आणि त्याचे पूर्ण शब्दशः अर्थ, मराठी जो अर्थ आहे तो पूर्ण तुम्ही लिहून काढा आणि त्याची वारंवार प्रॅक्टिस करा। म्हणजे डेली 10 समानार्थी शब्द करायचे, डेली 10 विरुद्धार्थी शब्द करायचे, डेली 10 तुम्हाला म्हणी करायच्या, डेली 10 तुम्हाला वाक्प्रचार करायचे। हे अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुमचे इंग्लिशचे तुम्ही 10च्या खाली क्वेश्चन तुमचे बरोबर म्हणजे बरोबर येणार नाही असं नाही। जर ह्या पद्धतीप्रमाणे गेलं की ना मी इंग्लिशचा रोज अभ्यास करीन न घाबरता, कारण मराठी, मॅथ, रिझनिंग हे सर्वच जण करणार आहात। तुम्हाला जर कट ऑफमध्ये किंवा एकदम टॉपमध्ये यायचं तर तुम्हाला इंग्लिश विषयाला प्रेफरन्स दिलाच पाहिजे। तर तुम्ही अशा प्रकारे करा की डेली मी 2 तास तरी इंग्लिशला देईल, काही होऊ दे, मी डेली इंग्लिश करणार म्हणजे करणारच, म्हणजे न घाबरता करा। एकदा खूप धाडसानं इंग्लिशच्या पुस्तकाला हात लावा। जर तुम्हाला खरंच कंटाळा येत असेल किंवा भीती वाटत असेल तर थोडा वेळ वाढवा। यूट्यूब आहेत, यूट्यूबवर इतर गोष्टी पाहण्यापेक्षा आपल्या फायद्याच्या गोष्टी तुम्ही पाहत चला। खूप चांगले टीचर्स आजकाल यूट्यूबवर उपलब्ध आहेत मित्रांनो, ते तुम्ही नक्की पहा। त्यानंतर राहिला प्रश्न सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञानमध्ये इतिहास येतो, भूगोल येतो, इकॉनॉमिक्स राहते, त्यानंतर तुमचं करंट अफेअर्स राहते, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स राहते किंवा विज्ञानसारखा विषय राहतो। प्रत्येक जे आहे जे 6-7 विषय प्रत्येकाचे 1-2 असे प्रश्न येतात। त्यासाठी तुम्ही तात्याचा ठोकळा आहे तो पहिल्यांदा कंप्लीट करा। त्यानंतर जे तुमचे आपले बेसिकचे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत 4थी पासून ते 10वी पर्यंतचे, इतिहास, भूगोल, त्यानंतर राज्यशास्त्र, त्यानंतर अजून कोणतं राहिलं विज्ञान, हे 4 विषयांचे जे बुक्स आहेत तुम्ही ते 4थी पासून ते 10वी पर्यंतचे कंप्लीट करा मित्रांनो। मी स्वतः तेच केलेलं आहे आणि मला 102 मार्क्स आलेले आहेत।
म्हणजे सामान्य ज्ञान म्हणजे जे आपलं जे जी के विषय म्हणतो तर आउट ऑफ मार्क्स मी जी केमध्ये घेतले, तर फक्त ह्याच गोष्टी केल्यात मी. म्हणजे स्टेट बोर्डचे पूर्ण पुस्तकं तात्याचा ठोकळा यावरच आम्हाला मार्क्स आलेले आहेत. आणि ह्याच्या बाहेर मित्रांनो तुम्ही खरंच जाऊ नका, तर हेच करा. त्यानंतर आपल्या इथे की बौद्धिक क्षमता चाचणी, यामध्ये तुम्हाला येते मॅथ आणि रिझनिंग. एकदम सोपं असते, काहीच अवघड नसते. रिझनिंगमध्ये तुम्हाला सिलोलिझम येते किंवा घड्याळावरचे प्रश्न येतात, कॅलेंडरवरचे प्रश्न येतात. त्याच्यानंतर तुम्हाला आकृती ओळखा येते किंवा आरशातील आकृती प्रतिमा ओळखा, पाण्यातील प्रतिमा ओळखा, अशासारखे प्रश्न असतात. आणि मॅथमध्ये तुम्हाला नफा तोटा येते, शेकडेवारी वगैरे असते किंवा मग गाळलेले पद भरा वगैरे असे प्रश्नच राहतात. नॉर्मलच प्रश्न राहतात, एकदम 10वीच्या बेसवर असतात. तुम्ही 9वी, 8वी, 9वी, 10वीचं मॅथचं स्टेट बोर्डचं पुस्तक कंप्लीट करा, तुम्हाला मॅथचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर तुम्हाला पुस्तक सूची झाली, अभ्यासक्रम झाला. आणि कट ऑफचा विचार मित्रांनो आता करू नका, कारण ज्यावेळेस आमची भरती झाली 2023-24 आम्हाला सांगितलं गेलं की कट ऑफ लागणार आहे, तो कट ऑफ 90+ जाईल असं तसं सांगितलं. पण कदाचित निवडणुका असल्यामुळं आम्हाला 56+ जे होते ते आमच्या बॅचचे सर्वांनाच ग्राउंडसाठी बोलवलं गेलं. पण मित्रांनो 56+चे कुणी लागलं नाही आहे. 56 मार्क घेऊन तुम्ही जरी ग्राउंडला 80पैकी 80 मार्क घेतले तरी पण त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे, कारण आमचा फायनल कट ऑफ हा 152 मार्काचा लागला होता. मग तुम्ही बेरीज करा, मला जर 56 मार्क आले, मी जर 80 मार्क ग्राउंडला घेतले तर किती बेरीज होईल आणि मी खरंच कट ऑफला बसेल का. तर सर्वांनी कोणतीही कास्ट असू दे, SC असो, ST असो, OBC असो किंवा तुमचं EWS असू दे, कोणतीही कास्ट असू दे, तुम्ही तुमच्या कास्टच्या प्रमाणे अभ्यास न करता मी ओपनमध्येच जायचं आहे, मला ओपनमध्येच लढायचं आहे किंवा मी ओपनमध्येच लागणार. खुल्या कॅटेगरीमध्ये जर लागलं तुम्ही कॅटेगरीमधून तर तुमचं प्रमोशनला खूप फायदा होतो, तुमचं प्रमोशन अगदी लवकर होऊन जाते. आणि अशा प्रकारे तुम्ही तयारी करा की म्हणजे तुम्ही जर मी कास्टमध्ये आहे मग मी माझ्या कास्टनुसारच तयारी करेल असं जर तुम्ही म्हणत राहिला तर तुम्हाला 56 मार्क्स पडतील मित्रांनो. तर सर्वांनी 90+, 100+चं टार्गेट ठेवा आणि अशा प्रकारे अभ्यास करा. सर्वजण छान करा, तर नक्कीच तुम्ही 100+ मार्क्स घेऊ शकता. मग राहिला प्रश्न की ग्राउंडचा, तर आमच्या वेळी सुदैवानं आम्हाला ग्राउंडला मार्क्स मिळाले होते. म्हणजे झालं असं की स्टे आला होता भरतीला, मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे 7 ते 8 महिने हे ग्राउंडला मिळाले होते. आता येणाऱ्या भरतीमध्ये आधीची भरती देणारे बऱ्यापैकी मुले असतील तर त्यांनी असं करा की माझ्याकडून कोणती गोष्ट चुकली आहे ती गोष्ट मी सुधारू शकते. म्हणजे आता कुणी ग्राउंडवर गेल्यानंतरच कुणाला तरी एक्स्ट्रा काहीतरी केलेलं असतं, कुणी एक्स्ट्रा खाल्लेलं असते किंवा काही जे तुमचे जे पावडर वगैरे राहतात ते घेतं, त्यांना सहन होत नाही, ग्राउंडवर आल्यावर मुलं पडतात, हे होते ते होते. जे तुम्ही चुका केल्या त्या तुम्ही करू नका ग्राउंडवर. आणि ग्राउंडवर तुम्हाला आत्ताही तितका वेळ मिळेल असं नाही आहे, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगत आहे. ग्राउंड तुम्ही आत्तापासूनच कंप्लीट करा, म्हणजे सुरुवात करा हळूहळू का होईना. डेली 1 तास तरी वर्कआउटला द्या तुमच्या, जेणेकरून तुम्हाला ग्राउंड काही चढ झालं नाही पाहिजे. की आज समजा तुमचा कट ऑफ लागलाय की बाबा 70 मार्काच्या पुढच्या ग्राउंडला यायचे आणि 8 दिवसात तुमचं ग्राउंड आहे, तर तुम्ही त्यावेळेस ग्राउंडला प्रिपेअर असलं पाहिजे की चल ठीक आहे माझा आत्ता पेपर झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी ग्राउंडला पण तयार असेल. म्हणजे इतकं तुम्ही अप टू डेट राहिलं पाहिजे. तर तुम्ही या प्रकारे तयारी करा मित्रांनो. आणि माझ्याकडून काही तुम्हाला जर चुकीचं येत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर काही अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यानंतर मी तुम्हाला येणारा व्हिडिओ हा सिलेबस तर झाला आपला, त्यानंतर कट ऑफ पण झाला, मार्क्स पण बघणी झाली. मी आता सध्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आहे तर मी तुम्हाला ट्रेनिंग सेंटरची पूर्ण माहिती देईन. ट्रेनिंग कसे असते किंवा मग तुम्ही ग्राउंड कसे होते किंवा मेडिकल कसे राहते, मेडिकलला कोणते प्रॉब्लेम येतात, अशा प्रकारे तुम्हाला येणारे डाऊट्स मी नक्की सांगेन. तर आता इथेच थांबूया. थँक्यू.